धन्यवाद. नक्कीच सामने आपल्याला बघायला मिळते. द बिरवाडी क्रिकेट असोसिएशन आयोजित एशियन चषक बघायला मिळतोय. फायनल दिवस, फायनल दिवसातली ही दुसरी मॅच बघायला मिळते की जर दोन संघांमध्ये असणारा हा सामना. रमेश पहिला चेंडू नक्कीच शॉर्ट पिच लाईनचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेमध्ये खेळलाय 38 सलकर मध्ये. नक्कीच भोरा विरुद्ध उमेश 11 शिंदेकोण या दोन संघांमध्ये सामना बघायला मिळतो यावेळेचा. पुन्हा एकदा एक सुरेख फटका त्यावरती, पुन्हा एकदा एकच धाव बघायला मिळतीये. नक्कीच पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना गोलंदाज राज मात्र एक सुरेख दोन चेंडू आतापर्यंत हाताळताना बघायला मिळतात. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला मिश यावेळेला मोठा फटका. यस इट इज द सिक्सर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे जाताना बघायला मिळतात. हा अलाय षटकार आजच्या दिवसाच्या दुसरा मॅच मधला पहिला षटकार बघायला मिळतोय. उमेश उमेश यांच्या बॅट मधून हा सिक्सर. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू 8 धाबा फलकावरती लगावल्यात. राज दोन चेंडू कुठेतरी अचूक टप्प्याच्या हाताळल्यानंतर काहीशी खराब गोलंदाजी. तिसरं चेंडू काहीसा खराब. यावेळेला पुन्हा एकदा पंचांच्या निर्णयाची वाट बघावी लागेल. चेंडू मात्र असेल नो बॉल. यस आणि हा चौकार बघायला मिळतोय. नो चेंडू मध्येच फ्रेडची असणारी ही संधी पुन्हा एकदा उमेश यांच्याकडे. अर्थातच एक षटकार एक चौकार लागोपाठ ठोकलेत. राज मात्र काहीशी खराब अशी गोलंदाजी मैदानामध्ये करताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल राजाचा. यावेळेला परफेक्ट परफेक्ट ड्राईव्ह केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ड्रायव्हर होताना बघायला मिळतोय. घणाघाती वार होताना बघायला मिळतात उमेश शिंदे यांच्या माध्यमातून. अर्थातच उमेश 11 शिंदे कोण स्वतःचा संघ, स्वतः संघाचं संघनायक आणि स्वतः अफलातून अशी कामगिरी मैदानामध्ये. दोन षटकार एक चौकार अफलातून फलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतीये. मोठमोठे षटकार त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आलेत. बघूया पुन्हा एकदा राज याचा पुढचा चेंडू. इथे पुढे सर सावध फुल टॉस लेग साइडला फिरकावून दिलाय. अजून एक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल केलाय. हे देखील मोठं नाव उमेश शिंदे आज मात्र अफलातून फलंदाजी करतोय. अफलातून फलंदाजी करताना बघायला मिळतोय. एक मोठमोठे फटके त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आले आहेत. अजून पहिल्या षटकातला काहीशे चेंडू येणं बाकी असतील. धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 5 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा राज. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा फिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. इथे मात्र झेलची संधी. थोडीशी चुकी मैदानामध्ये होताना बघायला मिळते. गोलंदाज मात्र उत्साहाच्या ह्याच्यामध्ये पाय गुंतवल्यानंतर इथे थोडंसं स्पीड पण नक्कीच कमबॅक केलंय. शेवटच्या बॉलवरती उमेश अफलातून फलंदाजी करत असताना शेवटच्या बॉलवरती त्यांना मात्र डगआउटचा रस्ता दाखवण्यात येतोय. राजा गोलंदाजाकडून एक अफलातून असं झेल बाउंड्री लाईन वरती पकडलं गेलं. त्यानंतर मात्र विकेटचं पतन होताना बघायला मिळतंय. पहिल्या विकेटचं पतन 25 धावांवरती. पॉवर प्लेचं षटक देखील संपुष्टात येतंय. 25 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात राजा गोलंदाजा वरती. शिंदेकोण संघ आपणास विनंती असेल की आपण डगआउट मध्ये येऊन बसायचं आणि तिथून आपले जे फलंदाज असतील ते मैदानामध्ये पाठवायचे. शिंदेकोण संघ आपणास विनंती असेल की आपण डगआउट मध्ये येऊन बसायचंय. तर पहिल्या षटकाच्या संपुष्टात 25 धावा धावफलकावरती लगावल्यात. एक विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज प्रत्येक मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाज प्रेम. प्रशांतजी येरुणकर साहेब आपणास विनंती असेल की आपण देखील मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रशांतजी येरुणकर साहेब. या वेळेला नक्कीच चौकार बघायला मिळतोय. प्रेम याच्या पहिल्याच बॉलवरती
हा चौकार बघायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला असणारा सलामीला आलेला फलंदाज ऋतिक याच्या माध्यमातून आलाय हा चौकार. नक्कीच रमेश शिंदे घणाघाती फलंदाजी करून एक दहाडी फलंदाजी करून मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर त्यांची जागा ऋतिक अफलातून चोख बजावतो. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय मिड विकेट दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल तद्वर 2 धावा बोलून पूर्ण केल्यात. नक्कीच 2 धावेने अजूनही धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या मात्र पोहोचली 31 या आकड्यावरती. कुठेतरी अजून काहीशी सुरेख अशी गोलंदाजी करावी लागेल. अजून अचूक टप्प्याचे चेंडू हाताळावे लागतील. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता तिथे मात्र कार्पेटच्या साईने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. नक्कीच पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल अडकवल्यानंतर एकच धाव बघायला मिळतीये. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. नक्कीच पुन्हा एकदा वन डाऊनला आलेला फलंदाज आता मात्र पहिला चेंडू फेस करण्यासाठी प्रतीक हा फलंदाज पहिला चेंडू आता फेस करण्यासाठी बघायला मिळेल. त्यावरती यावेळचा हा बॉल नक्कीच बाईकच्या स्वरूपातली बहुधा ही धाव बघायला मिळेल आणि बाईकच्या स्वरूपातली एक धाव बघायला मिळेल. चेंडू वाईड असेल स्क्वेअर चेंडू आणि बाईकच्या स्वरूपातली एक धाव टोटल या चेंडूवरती आल्यात या 2 धावा. 2 धावा बघायला मिळतील या चेंडूवरती. बघूया पुढचा बॉल प्रेम याचा वाईट बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक पुन्हा एकदा ऋतिक याच्याकडे. यावेळचा हा बॉल नो चेंडू बघायला मिळतोय आणि त्यावरती पुन्हा एकदा एक धाव बघायला मिळतीये. नो चेंडू. पुन्हा एकदा एक फ्री हिटची संधी असेल ती म्हणजेच फलंदाज याच्याकडे नवीन फलंदाज प्रतीक आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळेल. फ्री हिटचा बॉल हा असेल संधी असेल मोठा फटका खेळण्याची प्रतीक याच्याकडे. प्रेम पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पंचांना पार केले. चेंडू होतालाय. यावेळचा फटका आपलातून होता तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. त्यावरती पुन्हा एकदा एकच धाव बघायला मिळतीये. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या मात्र 37 या आकड्यावरती पोहोचली आहे. अजून एक पुढचा बॉल. यावेळेला पुढे सरसावत मिड विकेटच्या डोक्यावर येऊन चेंडू फरार होतोय. सीमारेषेच्या पलीकडे आलाय हा षटकार. नक्कीच सलामीला आलेला ऋतिक आता मात्र चांगली कामगिरी करताना बघायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून हा बिग हिट बिग ब्लास्ट चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. षटकार 6 धावेने झाली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली आहे 43 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. नक्कीच शेवटचा चेंडू. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा वाईट बॉल स्क्वेअर चेंडू. अजून एक धाव येताना बघायला मिळते. काहीशी खराब गोलंदाजी सध्याच्या घडीला भोराव या संघाकडून आपल्याला बघायला मिळतीये. पहिल्या षटकात 25 धावा आल्या. दुसऱ्या षटकात देखील धावा बनतायत. अजून एक चेंडू येणं बाकी असेल. बघूया पुन्हा एकदा प्रेम. पुढचा बॉल शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फिरकावून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे करतोय चुकी सोडतोय झेल आणि इथे मात्र एक धाव बघायला मिळेल. खराब क्षेत्ररक्षण एक सोपा असा झेल मात्र सोडलाय क्षेत्ररक्षकाने. नक्कीच तो फलंदाज ऋतिक त्याचा मात्र झेल सोडला ज्याच्या माध्यमातून मोठमोठे फटके आले आहेत. त्याचा मात्र आता झेल सोडताना बघायला मिळतात. क्षेत्ररक्षकाकडून ही चुकी झेल जरूर निसटलाय. नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा धाव फलकावरती लगावल्या. 2 षटकांच्या अखेरीस 45. पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन गोलंदाज राज बहुधा गोलंदाजच्या मार्केटवरती दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला ऋतिक ज्याचा झेल सोडला होता आणि त्यानंतर आलेला हा
षटकार बघायला मिळतोय की ऋतिक त्याचा झेल जोडल्यानंतर त्याने केलाय प्रहार, अलाय षटकार. राजच्या पहिल्या चेंडूवरती हा षटकार बघायला मिळतोय. झेल सोडल्यानंतर ऋतिक मात्र एक आक्रमकता फलंदाजीमध्ये बघायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, तिथे मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. येतोय पुन्हा एकदा हा षटकार. लगातारचे 2 षटकार. ज्या क्षेत्ररक्षकाने सोडलेला झेल त्याला मात्र आता होत असेल पस्तावा, कारण ऋतिक अफलातून फलंदाजी करतोय. झेल सोडल्यानंतर लगातारचे 2 षटकार ते ऋतिकच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा राजला देखील विचार करावा लागेल, कुठल्या टप्प्याची गोलंदाजी करू, कुठे अचूक टप्पा धरू. यावेळेला लगातारचा तिसरा अफलातून फलंदाजी बघायला मिळते. लगातारचे 3 षटकार. प्रेक्षक आपणास विनंती असेल की तिथे चेंडू गेलाय तो ग्राउंड मध्ये पाठवायचा आहे. प्रेक्षकांना विनंती असेल. लगातारचे 3 षटकार बघायला मिळत आहेत. फलंदाज ऋतिक, यावेळेला बॅट चिकोडा चेंडू निघून गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. अफलातून फलंदाजी ऋतिक याची बघायला मिळाली. राज याच्या वरती लगातारचे 3 चेंडूवरती 3 मोठमोठे प्रहार बघायला मिळाले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 64, 64 धावा फलकावरती लगावल्यात. नक्कीच MMA क्रीडा नगरी बिरवाडी क्रिकेट असोसिएशन मर्यादित या असोसिएशन चषक बघायला मिळतोय आणि तिथे मात्र या वेळेला प्रतीक पण कमी नाहीये. प्रतीकच्या बॅट मधून पण आलाय मोठा फटका, आलाय हा षटकार. प्रतीक देखील सांगून देतोय की मी देखील कमी नाहीये. की अफलातून फटकेवारी करण्यात बघायला मिळतात. अफलातून मोठमोठे फटके त्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. प्रतीक, ऋतिक, उमेश बाद झाल्यानंतर प्रतीक आणि ऋतिक ही जोडी मोठमोठे फटके खेळतीये. या वेळेला पुन्हा एकदा मोठा येणार का? तिथे अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवताना बघायला मिळतात. या चेंडूवरती आल्या 2 धावा. अफलातून हा षटकार वाचवण्यात यश ठरतोय त्या क्षेत्ररक्षकाला. तिसरं षटक संपुष्टात येतोय. 72 धावा 3 षटकांच्या संपुष्टात धावफलकावरती लगावल्यात. अफलातून फलंदाजी करताना बघायला मिळतायत उमेश 11 शिंदे कोण संघ आणि हे 2 फलंदाज. उमेश बाद झाल्यानंतर उमेश यांनी सुरुवात चांगली करून दिली. त्यानंतर ऋतिक यांची केली आणि त्याचबरोबर प्रतीक यांचा देखील त्यांना पुरेपूर सपोर्ट बघायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला 72 या आकड्यावरती पोहोचली आहे धावसंख्या. 4थं षटक घेऊन सुयश हा गोलंदाजच्या मार्केटवरती. या वेळेला पहिल्याच बॉल वरती चेंडू उंच हवेत आहे. क्षेत्ररक्षक करतोय चुकी, चेंडू ट्रॅव्हल होतोय की तिथे मात्र 3 धावा पूर्ण केल्या. झेलची संधी, झेल निसटला. त्यानंतर धावसंख्या 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. 75 धावा फलकावरती लगावल्यात. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय प्रतीक, ज्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रतीक, या वेळेला प्रतीकच्या माध्यमातून आलाय पुन्हा एकदा मोठा फटका. प्रतीक देखील कमी नाहीये. प्रतीक देखील मोठमोठे फटके खेळतोय. 2 चेंडू 81 धावा फलकावरती लगावल्यात. अजून किती धावा येणार हे देखील बघावं लागेल. अजून किती मोठे फटके येणार, कारण 4 चेंडू काहीशी शिल्लक असतील. या वेळेला फुलटॉस चेंडू, नक्कीच खराब चेंडू, त्याचा खरपूस समुचार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा षटकार. पंचांचे दोन्ही हात नुसते आकाशाकडे धावतायत. क्षेत्ररक्षक मेहनत करत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या
डायरेक्ट पलीकडे ट्रॅव्हल होतोय. गोलंदाज चेंडू फेकतोय. फलंदाज मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल करताना बघायला मिळतोय. 87 धावा फलकावरती लगावल्यात. अजून काहीशे चेंडू येणं बाकी. या वेळेला खोलवर टप्प्याचा होता. ते मात्र कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल झालाय. खराब क्षेत्ररक्षण त्यावरती मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येत होतीये वाढ. धावसंख्या पोहोचलीये 89 धावा फलकावरती लगावल्यात. 4 चेंडू 89 धावा फलकावरती लगावल्यात. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सोडलाय झेल. आणि ही चुकी मात्र नक्कीच या चुकीमुळे असे काहीसे झेल सुटले गेलेत आणि त्या सुटलेल्या झेलमुळे मोठमोठ्या धावा आल्यात आणि मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल झालेली बघायला मिळाली. 90 धावा फलकावरती लगावल्या. 5 चेंडू 90 धावा. अजून एक चेंडू येणं बाकी. यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेट दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येईल दूरवरून. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव ही पूर्ण. नक्कीच 92 धावा फलकावरती लगावल्या. 4 षटकांच्या संपुष्टात 93 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजेच बोराव संघाला 92 धावा फलकावरती लगावल्या. 24 चेंडू मध्ये अफलातून फलंदाजी अमेश, त्यांच्यानंतर ऋतिक आणि प्रतीक. यापुढील होणारा सामना ऍक्टिव्ह टाकी आणि ओमसाई बारसगाव दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचंय. यापुढील होणारा सामना ऍक्टिव्ह टाकी आणि ओमसाई बारसगाव दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचंय. नक्कीच अफलातून फलंदाजी आपण विचार करत होतो. 92 धावा फलकावरती लगावल्या. 93 धावांची आवश्यकता बोराव संघाला. उमेश यांच्यानंतर चला नक्कीच वैयक्तिक धावांचा विचार केला तर उमेश शिंदे यांच्या 23 धावा बघायला मिळाल्या. त्यानंतर ऋतिक याच्या नोट आउट 40 धावा वैयक्तिक बघायला मिळाल्या आणि त्याचबरोबर प्रतीक याच्या वैयक्तिक 24 धावा बघायला मिळाल्या नॉट आउट. राहुल शिंदे यांच्या शुभ हस्ते सामन्याचं नाणेफेकी केली जाईल. टॉस्का बॉस मध्ये नाणेफेकी होईल ऍक्टिव्ह टाकी आणि ओमसाई बारसगाव या दोन संघादरम्यान. यापुढे होणारा सामना असेल नक्कीच ऍक्टिव्ह टाकी ओमसाई बारसगाव यांची नाणेफेकी केली जाते. बारसगाव संघ मात्र ओमसाई बारसगाव संघ मात्र नाणेफेकी विजय होतोय. ओमसाई बारसगाव संघ आपणास विनंती असेल की आपला डिसिजन देखील लवकरात लवकर बॅटिंग हा डिसिजन असेल त्यांचा. ओमसाई बारसगाव संघ नाणेफेकी विजय होऊन प्रथम फलंदाजी निवडली आहे. यापुढील होणारा सामना असेल तर चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे.
गोलंदाजच्या मार्क वरती पहिलं षटक घेऊन अभि अभि हा गोलंदाज मात्र गोलंदाजच्या मार्क वरती दाखल होतोय. रोहित आणि बाबू ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिला चेंडू घेऊन पहिलाच बॉल या वेळेला नक्की चेंडू उंच हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक करतोय चुकी, झेल मात्र धरणीला दान. रोहित आणि बाबू, रोहित याचा पहिलाच चेंडूवरती झेल मात्र उडवला होता. अभि याच्या दरम्यान नक्कीच झेल मात्र धरणीला दान दिलाय. पहिल्या बॉल वरती आले एक रन. पुन्हा एकदा अभि, हो झाला टॉस. यावेळचा खराब चेंडू अभियाचा वाईट बॉल बघायला मिळेल. अभ्यंतरीत एक धाव, एका धावेने धावसंख्येत होती वाढ. 93 धावांची आवश्यकता असेल ते म्हणजेच भोराव या संघाला अफलातून फलंदाजी उमेश, ऋतिक, प्रतीक यांची बघायला मिळाली. त्यानंतर अभि पहिलं षटक घेऊन आलाय. स्ट्रायकिंग एंडला बाबू, बघूया पहिला बॉल यावेळेला नक्कीच तर मात्र दुसरा चेंडू बघायला मिळाला. पहिल्या बॉल वरती झेल निसटल्यानंतर एकदा वाली, दुसरा बॉल मात्र दुसरा बॉल वाईट गेल्यानंतर पुन्हा एकदा दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालेला अभि हा गोलंदाज मात्र निर्धाव चेंडू करताना बघायला मिळतो. 2 चेंडू 2 धावा फलकावरती लगावल्यात. यावेळचा पुन्हा एकदा पुढचा बॉल डॉट बॉल बघायला मिळतोय. या वेळेला नक्कीच पुढचा बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना बघायला मिळतीये. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. बाबू याचा हा चेंडू देखील बॅट जरूर फिरवतोय. बॅट बॉलचा संपर्क काहीसा होत नाहीये. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावा घेतोय. अभि यांचे ऐश अचूक टप्प्याचे चेंडू बघायला मिळत आहेत. फलंदाज बॅट जरूर जोराने फिरवतोय, पण त्या अचूक टप्प्यावरती नजर काहीशी चुकीची आणि त्याबरोबर बघूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळचा नक्की चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय. हा मात्र षटकार आलाय. नक्कीच पहिल्या षटकाच्या संपुष्टानंतर धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा फलकावरती लगावल्यात. शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार बघायला मिळाला. नवीन गोलंदाज विठ्ठल हे गोलंदाजच्या मार्केटवरती दाखल होताना बघायला मिळतील. विठ्ठल नवीन गोलंदाजच्या मार्केटवरती दाखल होताना बघायला मिळतं. दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकात 8 धावा आल्यात. अजून 85 धावा बनवायच्यात. खूप मोठं अवघड असं आव्हान आहे ते म्हणजेच भोराव संघासमोर. बघूया ज्या फलंदाजाची झेल पहिल्याच बॉल वरती सोडला होता तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतो. यावेळेला मोठा प्रहार केलाय चेंडू खाली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक यावेळेला करत नाहीये चुकी, पकडतोय झेल.
बाबू मात्र बॅक टू दी पवेलियन ट्रॅव्हल होताना बघायला मिळतात. कीच विठ्ठल याच्या पहिल्याच बॉल वरती विकेट बघायला मिळतीये. या वेळेला नो चेंडू बघायला मिळतात. पंच नो चेंडू घोषित करतात. विठ्ठल यांच्या नक्कीच पहिला बॉल वरती विकेट आल्यानंतर नो बॉल बघायला मिळतोय. या वेळचा नक्कीच डॉट बॉल बघायला मिळतोय. बघूया पुन्हा एकदा पुढचा बॉल विठ्ठल यांचा इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल बघायला मिळतोय. एक अचूक टप्प्याचे चेंडू फलंदाज मात्र बॅट जरूर वेगवानी फिरवतात पण बॅट बॉलचा संपर्क मात्र काहीसा बघायला मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळतीये. या वेळेला इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल बघायला मिळतोय. काही अचूक टप्प्याचा चेंडू सामनाचं समीकरण मात्र पूर्णपणे बदललेलं दिसतंय. सामन्याचं समीकरण सामना मात्र काहीसा उमेश 11 शिंदेकोंड या संघाकडे झुकताना बघायला मिळतोय. ते पुन्हा एकदा चूक टप्प्याचा चेंडू चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा बघायला मिळाला आहे. पुन्हा एकदा एक डॉट बॉल बघायला मिळतोय. काहीशी खराब फलंदाजी तितकीच काहीशी खराब गोलंदाजी. आज मात्र भुरव संघाचा काहीसा खराब खेळ बघायला मिळाला मैदानामध्ये आणि साधनं मात्र का हाती झुकताना बघायला मिळतोय तो म्हणजेच यावेळेला पुढे सरसावत चेंडू फटका केलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने जरूर झेल पकडला होता पण चेंडू सीमारेषेच्या पलीकडे घेऊन गेलाय. अला या षटकार मिळतात या 6 धावा. आनंद यांच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती हा षटकार बघायला मिळतोय. नक्कीच दोन षटकांचा सामना दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 14 या धावसंख्येवरती धावसंख्या पोहोचली. धावफलकावरती 15 या धावफलकावरती पोहोचले. नवीन गोलंदाज ओमकार तिसरं षटक घेऊन हा गोलंदाजच्या मार्केट वरती दाखल होताना बघायला मिळतोय. स्वप्नील शेडगे बिरवाडी युवा शहर अध्यक्ष राष्ट्रवादी स्वप्नील शेडगे यांचं देखील इथे आगमन होतं. यांना देखील विनंती असेल की आपण देखील मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्वप्नील शेडगे आपणास विनंती असेल की आपण देखील मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचंय. नवीन गोलंदाज ओमकार या वेळेला नक्कीच पुन्हा एकदा डॉट बॉल बघूया. ओमकार याचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू बघायला मिळाला. तिथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव बघायला मिळते. एका धावेवरतीच समाधान मानावं लागते. सामना मात्र काहीसा उमेश 11 शिंदेकोंड या संघाकडे झुकताना बघायला मिळतोय.
यावेळेला चेंडू ट्रॅव्हल केलाय, तिथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषा ओलांडताना बघायला मिळतोय. चौकार येतोय. 4 धावा बघायला मिळतात. 4 धावेने अजून धावसंख्येत वाढ होताना बघायला मिळतीये. 20 धावा धावफलकावरती. यावेळेला चेंडू जरूर उंच हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडतोय. झेल संपतोय फलंदाज अनंत याचा खेळ. जर स्वप्नील शेडगे यांचं देखील ते आगमन होताना बघायला मिळते. आपणास देखील विनंती असतील, आपण देखील मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच नवीन फलंदाज प्रेम मैदानामध्ये दाखल होताना बघायला मिळतोय. त्याचबरोबर अनिश मोरे यांचं देखील इथं आगमन झालंय. आपणास देखील विनंती असेल की आपण देखील मान्यवर कक्षात येऊनच स्थानापन्न व्हायचंय. अनिश मोरे. यावेळेला शॉर्ट पिच लाईनचा चेंडू प्रेम याच्या बॅट मधून, हा मात्र मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार बघायला मिळतोय. प्रेम त्याच्या बॅट मधून मोठा फटका. अल्या चेंडू पहिला चेंडू फेस करत असताना चेंडू सीमारेषा ओलांडली. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र संपुष्टात होताना बघायला मिळतोय. नवीन गोलंदाज शुभम गोलंदाजच्या मार्केटवरती 4थं षटक घेऊन दाखल होताना बघायला मिळतोय. मोद ग्रामपंचायत सदस्य अनिश मोरे यांचं देखील इथे आगमन होतंय. साहेब, आपणास देखील विनंती असेल की आपण देखील मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच लाईनचा चेंडू, तिथे मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल होतोय. शेवटचं षटक आहे. धावा बनल्या तरी तरी मात्र या चेंडूवर, या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार आले तरी सामना मात्र शिंदेकोण संघ विजय होताना बघायला मिळेल, कारण सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललं. यावेळेचा हा डॉट बॉल बघायला मिळतोय. यावेळेचं इथे मात्र एकच धाव बघायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक मात्र प्रेम यावेळेचा चेंडू मात्र नक्कीच डॉट बॉल बघायला मिळतोय. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल होतोय आणि सामना देखील संपताना बघायला मिळतोय. सामना विजयी होतोय ना बघायला मिळतो. तो अमेश 11 शिंदेकोण संघ. चला, यानंतर होणारा सामना ओमसाई बारसगाव आणि ऍक्टिव्ह टाकी दोन्ही संघांना विनंती असेल की आपण देखील लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचंय. ओमसाई बारसगाव आणि ऍक्टिव्ह टाकी